उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आता जाऊयात विदर्भात। तिथे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी कशी सुरू आहे पाहूया। अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची युती संदर्भामध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आनंदराव अडसूळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे उपस्थित होते। ही एक सकारात्मक बैठक झाल्याचं म्हटलं जात आहे। शिवसेना आणि भाजप हे पहिल्यांदा विदर्भामध्ये हे पहिल्यांदा बैठकीसाठी बसलेले आहे आणि या बैठकीमध्ये एक सकारात्मक निर्णय येण्याची चिन्ह दोन्ही पक्षांकडून आपल्याला दिसत आहे। उद्याला या संदर्भात आणखी एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये किती जागांवर दोन्ही पक्षांमध्ये युती होते, किती जागा हे कोणाला वाटले जाते या संदर्भात याच्यावर मंथन होणार आहे। युती संदर्भातली ही बैठक विदर्भातीलच नव्हे महाराष्ट्रातील ही पहिली आहे। यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या बैठकीकडे आहे। आता उद्याला काय निर्णय घेतात यावरच दोन्ही पक्षातील भवितव्य अवलंबून आहे। शशांक चौरे, एबीपी माझा, अमरावती। चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंग भरायला आता सुरुवात झाली आहे। मात्र हे रंग भरण्याआधीच युती आणि आघाडीची दिलजमाई होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आमदार बाळू धानोरकर यांनी भाजपसोबत 2007 पासूनच कुठलीही युती नसल्यामुळे आताही युती होणार नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 15 जागा देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये 3 गट सक्रिय आहे। त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अतिशय क्षीण झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेससोबत युती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मात्र 2007 आणि 2012 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषद लढल्यामुळे यावेळी तरी त्यांची युती होणार का हाच प्रश्न उभा ठाकलेला आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। मिनी मंत्रालय समजण्यात जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतात। राजकीय कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढू लागलेली आहे। अशातच भाजपने 4 दिवस सतत 300च्या वर उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहे। काँग्रेसकडून सुद्धा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला आजपासून सुरुवात झालेली आहे, तर राष्ट्रवादीने तालुका स्तरावर काही मुलाखती घेतल्याचं समजतंय। शिवसेनेकडून उद्या आरोग्यमंत्री दीपक सावंत हे मुलाखती घेणार आहे। भाजपने 2.5 वर्षाचा कार्यकाळ पाहता काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे उमेदवार निवडणं ही तेवढंच मोठं आव्हान दोन्ही पक्षासमोर आहे। पराग डोबळे, एबीपी माझा, वर्धा। मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला यवतमाळमध्ये सुरुवात झालेली आहे। त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने इथे सक्षम उमेदवार कोण त्या दृष्टीनं यांच्या मुलाखती सुरुवात केलेली आहे। आताच काँग्रेसने 9 तालुक्याच्या उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 61 जागांसाठी या निवडणुका होत आहे। मागील वेळेस 2012च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत अभद्र युती करून सत्ता स्थापन केली होती। त्यानंतर 2.5 वर्षांनी पुन्हा राष्ट्रवादीने शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसची आघाडी करून सत्ता स्थापन केली होती। आता मात्र प्रत्येक पक्ष एकला चरोरे अशी भूमिका घेत आहे। त्यामुळे येत्या काळात यवतमाळ जिल्ह्याचं चित्र कसं राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कपिल श्यामकुवर, एबीपी माझा, यवतमाळ।